श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तर चला पाहूया स्वामी महाराजांचा काय संकेत किंवा काय संदेश आहे तुमच्यासाठी. तुमसे गलतियाँ हुई है तो मान लो, माफी मांग लो, आंतरिक सुकून मिलेगा. तुमच्याकडनं जर काहीतरी चुका झाल्या तर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी झाल्या त्याच्याशी माफी मागा, किंवा स्वतःसाठीच तुम्ही काहीतरी चुकीचं घडवून घेतलंय, करून घेतलंय, तर स्वतःशी माफी मागा. कोणाची बाबतीतही तुम्हाला मनाला आता खंत वाटते की अरे हे माझ्याकडनं झालं, हे खूप चुकीचं होतं, तुम्ही माफी मागा. समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगा की तुम्ही कुठे चुकलात आणि तुम्हाला तुमची चूक मान्य आहे. तुम्हाला जो सुकून आहे, आंतरिक जे सुख असताना ते तुम्हाला भासेल की ते सुख काय आहे. जर तुम्ही ते स्वतःबद्दल सुद्धा काहीतरी चुकीचे वागलं तर स्वतःसाठी सुद्धा तुम्ही माफी मागा. स्वतःची माफी मागा की तुम्ही आता पुन्हा असं करणार नाही किंवा असं वागणार नाही. खूप पद्धतीने, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे संदेश आहे की तुम्ही कुठे चुकला आहात तर त्या चूकला मान्य करा आणि माफी मागा. तुम्हाला आंतरिक सुकून मिळेल. कभी कभी चीज़ें मुश्किल लगती है पर असल में होती नहीं बच्चे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही, आता जे झालं ते झालं, आता काहीच होऊ शकत नाही, आता सगळं कठीण आहे, आता असं आहे तसं, आणि तुम्ही टाळता की नाही आता हे माझ्या हातात नाही आहे, हे असं नाही आहे, तसं नाही आहे. पण नाही, सगळं काही तुमच्या हातात अद्याप आहे. ज्या दिवशी आपण स्वतःच्या पायावर उभे राहतो, किंवा ज्या दिवशी आपण स्वतःच्या चुकांना ॲक्सेप्ट करतो, किंवा ज्या दिवशी आपण समजतो की कुठे काय कधी कसं घडणं गरजेचं होतं आणि काय घडलं, त्या दिवशी आपल्याला एक गोष्ट सतत आतून संकेत देत असते की आत्ता तुम्हाला हे करायचं आहे, आता तुम्हाला ते करायचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा संकेत खूप मिळतो, आतून तुम्हाला संकेत येतात. पण तुमचे जे विचार आहेत ना, ते विचार तुम्हाला काय करतात, थांबवतात की खूप कठीण आहे. पण कठीण असं काही नसतं, कारण मनाची जिद्द ही खूप काही साकार करू शकते. मग ही तर खूप छोटी गोष्ट आहे. तुम जिस बारे में सोच रहे हो क्या वो करने की क्षमता भी है. आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे. तुमच्यामध्ये क्षमता आणा. खूप काही आहे जे तुम्ही फक्त विचार करता, पण ते करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली पाहिजे. तर बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला एक क्षमता देते सुद्धा आणि आपल्याला संकेत ही देते, विचारते सुद्धा की तुमच्यात ती क्षमता आहे. जर आपल्यात ती क्षमता आहे तर आपण नक्कीच ही गोष्ट करू शकतो. नाही आहे तर आपल्यामध्ये ती क्षमता आणण्यास आपल्याला स्वतःला पहिला तयार करावा लागतो. लोगों की बातों में आकर रिश्ते खराब मत करो, खुद से बात करो या पता कर ही निर्णय लो. बघा, इथे पुन्हा तुम्हाला आले की दुसऱ्यांच्या कोणाच्याही बाबतीत विचार करायचा नाही, स्वतः बाबतीत विचार करून जर तुम्हाला एखादं काहीतरी सजेशन देते असं, किंवा एखादं कोणाबद्दल काही बोलते, तर नका. निर्णय घेण्याआधी तुम्ही सगळं काही क्लिअर करा. मग कोणाच्या व्यक्तीच्या बाबतीत असो की स्वतःच्या बाबतीत असो, सगळं काही क्लिअर करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या.